जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे काही अंशी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। दिवसभर उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला। लातूरमध्ये पावसाने जोरदार कमबॅक केलेले आहे। काही काळ विश्रांती घेतल्यावर आलेल्या पावसामुळे नागरिकांचा चांगलाच घोळ झाला। चाकण आळंदीत मुसळधार पावसाने आगमन केलेलं आहे। यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झालं, वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। पावसामुळे पिकांना फटका बसला, शेतकरी संकटात सापडला। रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे मावळमधील रस्ते जलमय झाले। सर्वत्र रस्त्याची कामं सुरू झाली। चिखलातून मार्ग काढणं कठीण झालं। पावसाळ्यापूर्वी कामं होणं अपेक्षित असताना कामं पूर्ण न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे। शहरातील काही भागात पावसाचा जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाला। शेतकरी हवालदिल झाला। रब्बी हंगामातील धान पिकाला पावसाचा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले। जळगावच्या 40 गावात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात पावसाचा कहर बघायला मिळाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी, पपई, लिंबू या फळबागा जमीनदोस्त केल्या। मका, ज्वारी, बाजरीचंही अतोनात नुकसान झालं। रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला। व्यापारी वर्गाला पावसाचा चांगलाच फटका बसला। शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली। नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। सर्वत्र जोरदार पाऊस झाला। नवी मुंबईच्या वाशीत भिंत कोसळली। वादळी वाऱ्यामुळे वाशी नाका फ्रीवेची सीमा भिंत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोठा अनर्थ टळला। वसई विरार मीरा भाईंदरला रात्री पावसाने झोडपून काढलं। रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे पावसामुळे मोठे हाल झाले। पालघरमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। हवामान खात्याने दिलेल्या या अलर्टमुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं। सोलापुरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं। अनेक भाग रस्ते जलमय झाले। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्यानं नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीती आहे। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। पिंपरी शहरातील उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली। पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्यानं पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली। सोलापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगळूरपीर इथं वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सलग 10व्या दिवशी पावसाने हजेरी लावली। पिकांचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। नागरिकांचे हाल झालेत। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरीही हवालदिल झालाय। वीज पुरवठा खंडित केल्यानं तब्बल 18 तास शहापूरकरांना अंधाराचा सामना करावा लागला। पुणे शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा महावितरणच्या वीज यंत्रणेला बसला। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला। राज्यात वळिवाच्या पावसाने जोर धरला। अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस कोकणात तसंच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा मंजुरीकरता आज संचालक मंडळाची बैठक होती आहे। राजीनामा मंजूर केल्यानंतर तातडीनं तो सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे। जळगावच्या बहाळ इथल्या ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं। परस्पर ठराव केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले। या बैठकीत बहाळ इथलं घरकुल योजना कारकुनाला कामावर घेण्याचा विषय चांगलाच गाजला। अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत 103 रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकाचं लोकार्पण यावेळी होणार आहे। आकर्षक पद्धतीने रेल्वे स्टेशनचं बांधकाम करण्यात आलं आहे।
पश्चिम घाटात पुन्हा वाघाचं दर्शन झालं. आंबोली जवळच्या एका गावात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं. पाणवठ्यावर पाणी पिण्याकरता गेलेल्या वाघाचा व्हिडिओ समोर आलाय. गेल्या 12 वर्षांची मुदत संपली तरी सांगलीत ड्रेनेजचं काम अपूर्णच आहे. ड्रेनेजचं पाणी आता शहरातील उशक्काल हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या विहिरीमध्ये सोडलं जात असल्यानं मासे मृत्युमुखी पडू लागलेले आहेत. वर्ध्यात दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 13 दुचाकी चोरी करत परस्पर विक्री केल्याचं तपासात समोर आले. वर्ध्यासह यवतमाळ जिल्ह्यातही त्यानं दुचाकी चोरल्या होत्या. एकीकडे अवकाळी पाऊस, दुसरीकडे वेगवान वाहणारं वारं लक्षात घेता मत्स्य विभागानं 1 जून आणि 31 जुलैपर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातली आहे. व्यवसाय ठप्प झाल्यानं मच्छीमार बांधव संकटात सापडले आहेत. वर्ध्यात पांढऱ्या सोन्याचे दर वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता. पण दर सातत्यानं कमी होत असल्यानं अडचणीत अडकलेल्या जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या भावात विकला. कापूस विक्री केल्यानंतर दरात सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. धुळ्यातील एका तलावात पाय घसरून पडल्यानं पाण्यात बुडत असलेल्या मित्राला वाचवण्याकरता गेलेल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व प्रस्थान वारी करता रविवारी अंकली इथल्या शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास करत मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या 1 दिवस आधी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी इथं 31 मेला होणाऱ्या भव्य उत्सवाकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रपती भवनामध्ये भेट दिली आणि निमंत्रण दिलं. उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि 2 वर्ष त्याला उलटली आहेत. अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदललं गेलं नव्हतं, ते धाराशिव झालं नव्हतं. बुधवारी रेल्वेकडून नाव बदलाचा GR काढण्यात आला. GRनुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आलेलं आहे. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीत रोकड सापडली आहे. तब्बल 1,84,84,000ची रोकड सापडली आहे. यावेळी पोलीस प्रशासनानं पंचनामा करत रोकड जप्त केली. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल घसरण झाली आहे. खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकरी शेतमाल विक्रीकरता बाजारात दाखल होत आहेत. मात्र ऐनवेळी दर घसरले, शेतकरी संकटात सापडला. नांदेडमध्ये भर पावसात भाजपमध्ये सिंदूर रॅली काढण्यात आली. भाजपतर्फे ही सिंदूर रॅली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा गौरव करण्याकरता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्ववत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरता करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयानं 2 दिवसांचा सराव ठेवला होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवेशाचं वेळापत्रक दुरुस्त करावं लागणार असून ते आज प्रसिद्ध केलं जाणार आहे. गुंड गजामारणेला न्यायालयानं दणका दिला. गजामारणेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजामारणेला गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. सांगलीमध्ये एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. 3 तरुणांनी पीडितेला ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अत्याचार केला असा प्रकार समोर आला. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला गजाआड करण्यात आलं. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या रवींद्र बेनीवाल याला वडगाव जवळच्या अंबपमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कराडमध्ये कोयना वसाहतीमध्ये बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरातलं 7 तोळे सोनं लंपास केलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नाशिकमध्ये जिंदल कंपनीला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून लाखोंचं नुकसान झालंय. पुणे शहरातील नालेसफाईची कामं हातात घ्या. पावसाळ्यापूर्वीची सगळी कामं करून घ्या अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेकडे केली आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देण्याच्या उद्देशानं मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक मुंबईत पार पडली। यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेऊन प्रलंबित निधी मिळवण्याकरता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात CCPAनं उबरला दणका दिलाय। भाड्याव्यतिरिक्त बक्षिसाच्या आगाऊ मागणी प्रकरणी उबरला नोटीस बजावण्यात आली आहे। पुण्यातलं दळणवळण गतिमान करण्याकरता येरवडा ते कात्रज दरम्यान ट्विन टनल तयार केला जाणार आहे। या दृष्टीनं PMRDAनं प्रकल्पाच्या पूर्व व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याकरता सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचे निश्चित केले आहे। पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा बुधवारी सकाळपासून कूर्म गतीनं थांबत होती। परिणामी नोकरदारांना कार्यालयामध्ये पोहोचण्यास विलंब झाला। अनेक लोकल 20 ते 30 मिनिटं विलंबानं धावत होत्या। पश्चिम रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी म्हाडानं जाहीर केली आहे। या इमारतींमध्ये एकूण 3162 रहिवासी राहतात। या इमारती रहिवाशांना रिकाम्या कराव्या लागणार आहेत। रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि कार्यवाहीला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात आली असून सिमेंट काँक्रीट ओतण्याचं काम 20 मेपासून बंद करण्यात आलेलं आहे। रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामं सुरू करू नयेत। सुरू असलेली सगळी कामं 31 मे पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत असे निर्देश पालिका प्रशासनानं दिले आहेत। कंत्राटदारांनी ज्या पद्धतीनं रस्त्यांच्या कामाचं नियोजन करायला हवं होतं ते केलेलं नाही। जे कंत्राटदार काम करत नाहीत त्यांच्यावर दामदुप्पट दंड आकारा असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत। केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून यंदा आजवरचा सर्वाधिक 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांचा मोठा लाभांश मिळण्याची शक्यता आहे। रोखे बाजारामध्ये अल्पकालीन रोख्यांच्या परताव्यामध्ये आकस्मिक वाढ झालेली आहे असं विश्लेषकांकडून सांगण्यात आलंय।